आणि आपलं नव्यासारखं पातेलं तयार झालं आणि वासही येत नाही, एकदम स्वच्छ झालं आहे. तुम्हाला पण बघायचं आहे ना एका चुटकीमध्ये कसं साफ केलं मी हे करपलेलं पातेलं? चला दाखवते. बाप रे, किती करपलं आहे हे पातेलं. खूप करपलंय साईडने. तूप तर कढवलं, पण पातेल्याची दशा बघा, इतकं करपलं आहे. आता साफ कसं करणार? 1 तास जाईल माझा. 1 तास कशाला? एका चुटकीसरशी हे पातेलं साफ करू शकतो. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे इनोचं पाकिट. माझ्याकडे हे इनोचं पाकिट खूप दिवस पडून होतं, म्हणून मी हे वापरणार आहे. आणि हे वेलची पावडर, 1 चमचा वेलची पावडर पुरेसी आहे. आता या पातेल्यामध्ये मी इनोचं पाकिट पूर्णपणे रिकामं करते. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर टाकते आणि हे मगभर पाणी ओतते. आता गॅस चालू करून हे पातेल्यातलं पाणी उकळवूया. पाणी आता उकळायला लागलेलं आहे आणि बघा कसा फेस आलेला आहे. आता एक लांब दांड्याचा चमचा घेऊन खाली तळाशी जे काही करपलेलं आहे ते हलवूया. अशा पद्धतीने हलवल्यानंतर हे बघा सगळा फेस वर येत आहे आणि त्या फेसासोबत करपलेलं आहे ते पण वरती येत आहे. असं हलवल्यामुळे भांड्याला लागलेली सगळी करप निघून जाते. असं हळूहळू पाणी उकळून वरती यायला स्टार्ट होईल. मग आपण गॅस बंद करूया. बघा खाली लागलेली सगळी करप फेसासोबत वर दिसत आहे. आता हे थोडं थंड झाल्यानंतर आपण ह्याला स्वच्छ करू. आता हे पातेलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता हे करपलेलं पाणी मी गाळून घेते, म्हणजे सिंकमध्ये भांडं स्वच्छ करताना काही कचरा अडकणार नाही. आणि आपलं बेसिन पण खराब होणार नाही. आता हा काथ्या घेतलाय आणि त्याला साधा आपला नेहमीचा विम बारचं साबण घेतलाय आणि त्याने पातेलं स्वच्छ करूया. वाव, एकदम चकचकीत नव्यासारखं दिसत आहे.
आता हा व्हिडिओ पाहून इनो आणि साबण पावडरच्या मदतीने करपलेली भांडी चुटकीसरशी एकदम चकचकीत नव्यासारखी करा आणि मला कमेंट करून सांगा.